गुढीपाडवा शुभ मुहूर्तावर गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता गजानन डेव्हलपर्स निर्मित गजानन टॉवर वास्तू प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा माजी आमदार शहाजी बापू पाटील, आमदार अभिजित पाटील, नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, मनसे नेते दिलीप धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते संपन्न होत असून आपणही या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहावं हे विनम्र आवाहन. ठिकाण कलश मंगल कार्यालया शेजारी इसबावी पंढरपूर. निमंत्रक विकास अण्णा काळे, रोहित शेठ मलपे, गणेश कदम, रमेश मलपे व गजानन डेव्हलपर्स परिवार. पहिल्या 20 फ्लॅट बुकिंग साठी आम्ही घेऊन आलो आहोत खास लकी ड्रॉ स्कीम, ज्यात पहिले बक्षीस म्हणून टाटा पंच कार. बुकिंग साठी संपर्क क्रमांक 76 76 76 0025. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्तानं आज गुरुवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून त्यामुळे श्रींचा गाभारा अत्यंत मनमोहक व प्रसन्न दिसत आहे. या सजावटीसाठी पिंक डेझी 250 बंडल, व्हाईट शेवंती 800 कांडी, गुलाब 50 बंडल, कामिनी 300 बंडल, जिप्सो 20 बंडल, जनाडू पत्ता 30 बंडल, आर्किड 30 बंडल, झेंडू 70 किलो, शेवंती 20 किलो, अस्टर 20 किलो तसेच अशोक पाला 20 माळांचा वापर करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली. सदर फुलांची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील राहणार रांजणगाव महागणपती यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केले असून सजावटीचे काम डेकोरेटर श्री कुमार शिंदे व श्री फ्लावर्स पुणे यांनी पार पाडलं. या कामासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले. दरवर्षी महत्त्वाच्या सण उत्सवांच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विशेष फुलांची आरास केली जाते. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या मंदिरामुळे विठुरायाचं सावळं रूप अधिकच खुलून दिसत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच नामगजरानं मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला आहे.